साताऱ्याच्या संगमनगरच्या गणेश विसर्जन स्थळी परिसरातील 10 गावातील गणेश मंडळांच्या बाप्पाचं विसर्जन केलं जातं। मात्र विसर्जन स्थळी प्रशासनाच्या वतीने कुठलीही व्यवस्था केली नसल्याचं समोर आलंय। तिकडची दृश्य आपण बघू शकतोय। सगळीकडे फक्त अंधार आपल्याला दिसतोय। रुग्णवाहिका आणि लाईटसह इतर आवश्यक सुविधा नाहीयेत, त्यामुळे भाविकांना भर अंधारातच बाप्पाचं विसर्जन करण्याची वेळ आलेली आहे। तर या ठिकाणी फक्त जे लाईट्स बाप्पाच्या मिरवणुकीमध्ये लागलेले आहेत तेच दिसतायत। ज्या ठिकाणी विसर्जन स्थळ आहे तिथे मात्र कोणत्याही प्रकारचे लाईट दिसत नाहीयेत, त्यामुळे अंधारामध्येच बाप्पाला निरोप द्यावा लागतो। दरम्यान याचा आढावा घेतलेला आहे आपले प्रतिनिधी शशिकांत सूर्यवंशी यांनी। सध्या साताऱ्यातल्या कराड पाटण तालुक्यातील गणरायांचं जे आहे ते विसर्जन मिरवणूक आता हळूहळू नदीची शेजारी आलेल्या आहे। ज्या ठिकाणी विसर्जन होणार आहे या ठिकाणी आता हळूहळू गणेश मंडळ जे आहेत ते गणपती बाप्पांना घेत या ठिकाणी पोहोचलेले आहेत। मात्र अनेक ठिकाणी आपण जर पाहिलं तर पाटण तालुक्यातील अनेक ठिकाणं अशा आहेत ज्या ठिकाणी प्रशासनानं कुठलीही त्या ठिकाणची दक्षता घेतली गेलेली नाही। माझ्या पाठीमागे आपण बघू शकता या ठिकाणी जे ग्रामीण भागातून गणपती आहेत ते या ठिकाणी हळूहळू आता येताना पाहायला मिळत आहेत। विसर्जन मिरवणुका या ठिकाणी आता इथं संपून बाप्पाचं विसर्जन खरं तर या ठिकाणी होणार आहे। कोयना नदीच्या तीरावरती हे सगळं जे काय आहे ते हे संपूर्ण हा जो काही या ठिकाणी जी वाहनं येत आहेत, जे गणेश भक्त येतात ते या ठिकाणी येतात। मात्र या ठिकाणी कुठल्याही पद्धतीचं लाईटची सोय अथवा वैद्यकीय सोय कुठेही आपल्याला पाहायला दिसत नाही। याचा अभाव एकंदरीतच आपल्याला पाहायला मिळतो। एखादा अनुचित प्रकार घडला तर याला जबाबदार कोण, हा खरा प्रश्न या सगळ्या निमित्तानं आपल्याला समोर येताना एकंदरीत पाहायला मिळतोय। आपण जर पाहिलं तर अंधारामध्ये हे बाप्पांचं विसर्जन केलं जात आहे। मंडळांनी जे काही लाईट्स असतील त्यांच्याबरोबर जे काही वाहनं असतील त्याच्या लाईटवरती या ठिकाणी विसर्जन करावं लागतंय। कोयना नदी सध्या प्रवाहित आहे, या ठिकाणी पाण्याचा प्रवाह देखील आहे, त्यामुळं आता या ठिकाणी विसर्जन करताना मोठी कसरत करावी लागणार आहे असं एकंदरीत आपल्याला पाहायला मिळतंय। कॅमेरामन संकेत समी, शशिकांत सूर्यवंशी, लोकशाही मराठी, सातारा। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।